आता तुम्ही कशा संदर्भात करमाळा तहसील येथे निवेदन दिलेले आहे आणि काय त्याचा संदर्भ आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. आज निवेदन देण्याचं कारण असं की 2024 आनंद बदर, न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीमार्फत आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा जो महाराष्ट्रात चाललेला आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण मागणी जोर धरत असताना मातंग समाजाचे व RSS नेते यांच्याकडून महापुरुषांवर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता व आंबेडकर घराणा यांच्यावर खालच्या स्तरावरती जाऊन टीका टिप्पणी करत असताना त्यांच्या चारित्र्यावर डाग पाडण्याचं एक कटकारस्थान RSS भाजपच्या माध्यमातून केलं जात असल्याचं निदर्शनास येत आहे. हे प्रकरण कुठेतरी थांबावं. आज गावगाड्यात जर बघितलं तर सर्व जाती धर्म एक गुण्यागोविंदाने नांदत असताना या सरकारला आरक्षण उपवर्गीकरण माध्यमातून साध्य करण्याचं काय कारण आहे, काय साध्य करायचं आहे हे समजून येत नाही. ही बदनामी होत असताना त्यांच्यावर सरकारकडून बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. ह्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जो कोणी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनासुद्धा आम्ही सडेतोड उत्तर देऊ व तहसीलदारांना त्या माध्यमातून आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. या संदर्भात आपण कोणाकोणाला निवेदन म्हणजे पाठवलेले आहेत किंवा देणार आहात? आज आम्ही निवेदन दिलेलं सामाजिक न्याय विभाग मंत्री संजयजी शिरसाट यांना, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदारमार्फत यांना निवेदन देण्यात येत आहे. सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने सध्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण हे आता कुठेतरी सामाजिक वातावरण गढूळ होताना दिसून येत आहे. प्रशासन आपल्या निवेदनाची दखल घेईल का, किंवा अशा प्रकारे जे समाज माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने पोस्ट व्हायरल करतात किंवा भाषा वापरतात त्यांच्यावर कारवाई होईल का, काय वाटतं? आज महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून महापुरुषांना व महापुरुषांवर बदनामी कारक अवमान करणाऱ्या व्यक्तींना जर प्रशासनाने व गृह विभागाने आळा जर घातला नाही तर त्यासाठी आम्ही त्यांना 58 जाती व आंबेडकरवादी मातंग समाज त्यांना महाराष्ट्रात ठेचून काढू. आणि आज जो महाराष्ट्रात सोशल मीडिया व स्वतंत्र प्लॅटफॉर्मावर महापुरुषांची व आंबेडकर घराण्याची बदनामी करण्याचं कटकारस्थान जी होताना दिसून येत आहे, त्यांचे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत आहेत की ते भाजप व RSS च्या माध्यमातून ह्या गोष्टी करण्याचं, चड्डी म्हणून त्यांनी त्यांच्या संघाच्या कार्यालयात कार्य करतानाचं फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळं आम्हाला दाट शक्यता आहे की हे कटकारस्थान भाजप व RSSच्या माध्यमातून केलं जात आहे व यासाठी फडणवीस सरकारकडून पाठराखण त्यांची करताना दिसून येत आहे. तुम्ही समस्त महाराष्ट्र व 58 जातीच्या विरोधात भूमिका न घेता आज तुम्ही आज मातंग समाजाची मागणी पूर्ण करण्याकडे जी घाट घातलेला आहे, तुम्ही एका जातीसाठी 58 जातीला उरावर घेऊ नाही, ही माझी सरकारला विनंती आहे. आणि हा जो काही प्रकारचा महाराष्ट्रात चाललेला आहे, जो कोणी एकेरी भाषेचा वापर करत आहे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर त्यांना कडक कारवाई करावी ही आमची प्रथम मागणी आहे.